ज्येष्ठ सामाजिक लोकांनी बघितला जुनं फर्निचर चित्रपट. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोविंद भाऊ कासाट आणि मित्रमंडळींच्या वतीने राजलक्ष्मी टॉकीजमध्ये जुनं फर्निचर हा अतिशय संवेदनशील चित्रपट जवळपास 130 लोकांनी बघितला. या प्रसंगी चित्रपट सुरू होण्यापूर्वी या चित्रपटावर सुंदर लेखन दैनिक हिंदुस्थानमध्ये प्रकाशित झाल्याबद्दल व इतरांना हा चित्रपट बघण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल माजी सभापती सौ सुरेखाताई लुंगारे यांचा माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई व डॉक्टर गोविंद भाऊ कासाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. द हिंद न्यूजसाठी विक्रम ढोके, अमरावती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले होते. पिंपळगाव येथे नरेंद्र मोदी यांची मोठी जाहीर सभा होती. नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारती पवार यांना व महाराष्ट्रातील भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन करण्यासाठी नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झाले होते. मात्र नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना काही युवक कांदा उद्योजक शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी यांना कांद्यावरती बोला अशा घोषणा दिल्या. काही उद्योजकांनी नरेंद्र मोदी यांना कांदा फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तात्काळ पोलिसांनी त्या युवकांना अटक केली. नरेंद्र मोदी यांच्यावर जनता नाराज असल्याचे या सभेत दिसून आले. पुढील काळात भाजप युतीला मतदान होते की नाही हे येत्या 4 जून रोजी मतमोजणीनंतर कळेलच. मात्र महाराष्ट्रातील जनता तरी नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर नाराज असल्याचा सूर नाशिकमध्ये दिसून येत आहे. नरेंद्र मोदींच्या या सभेचा फायदा भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती पवार व नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना होतो की नाही हे पाहणे गरजेचे आहे. द हिंद न्यूज प्रतिनिधी. विद्यमान आमदार सुलभाताई खोडके पार्लरच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित. अमरावती येथील SRPF कॅम्प रोड परिसरातील जेल क्वार्टर रोड येथील लेडीज पार्लरचे उद्घाटन समारंभ साजरा करण्यात आला. या प्रसंगी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभाताई संजय खोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी रेबिन कापून पार्लरचे उद्घाटन केले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व या शिकवणीतून महिलांना उद्योग आधार स्थापन करण्यात मदत होईल याचे प्रशिक्षण सुद्धा येथे देण्यात येईल असे पार्लरच्या संचालिका माधुरी ढोके यांनी सांगितले. या कार्यक्रमाला त्यांच्या शिक्षिका प्रीती काळे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सोबतच शिवसेनेचे महिला सेनेच्या शहराध्यक्ष कोमल बंद्रे, भाजपा कामगार महिला सेनेच्या अध्यक्ष भाग्यश्री देशमुख, युवा स्वाभिमान पक्षाच्या नीता तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता. द हिंद न्यूजसाठी विक्रम ढोके, अमरावती. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न जटिल, शरद पवारांची घणाघाती टीका. पाठक मैदानावर धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या जाहीर प्रचार सभेत श्री पवार बोलत होते. कांदा, द्राक्ष, डाळिंब व फळ पिकांची केंद्र शासनाने दयनीय अवस्था केली असून भाजपा शासनाला शेतकऱ्याची अजिबात चिंता नाही. शेती उत्पादनाला हमी भाव व उत्पादित मालाचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी केंद्र शासनाची आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. कांदा निर्यात बंदी व अवाजवी निर्यात शुल्क लाटून हे केंद्रातील असंवेदनशील भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
शिरीष कोतवाल, माजी आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, यशवंत गोसावी, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, आमदार आसिफ शेख, जयंत दिंडे, गजेंद्र चव्हाण, माजी खासदार बापूसाहेब चौरे, माजी खासदार DS आयरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, PS दादा सह साक्री तालुक्यातील पदाधिकारी, प्राध्यापक निलेश कराळे, राजेंद्र भोसले आदी प्रमुख उपस्थित होते. द हिंद न्यूजसाठी अनिल बोराडे, धुळे. बदनापूर येथे मोटरसायकलचा अपघात, एक ठार एक जखमी. बदनापूर येथील हत्ती नाला येथे जालना औरंगाबाद महामार्गावर जालनाहून औरंगाबादकडे जात असताना मोटरसायकल क्रमांक MH21 AA 1811च्या ब्रेक स्प्रिंग तुटून मागील चाकात गुंडाळल्याने मोटरसायकल जागीच ब्रेक होऊन हत्ती नाल्यावरील पुलाला धडकून एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी वेळीच जखमीला नागरिकांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून मोटरसायकल चालक हे बिहारी मिस्त्री असल्याची माहिती समोर आली आहे. सदरील घटना ही 9:30 वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती समजली आहे. पुढील तपास बदनापूर पोलीस करीत आहे. द हिंद न्यूजसाठी शेख नजीर इनामदार, बदनापूर, जालना. तीर्थक्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भव्य दिव्य अनधिकृत होर्डिंग असून ते काढून टाकण्याची मागणी होत असताना या प्रकरणी गुरुवारी सायंकाळी नगर परिषदेने 4 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. तीर्थक्षेत्र तुळजापुरात मंदिर परिसरात अनधिकृत भव्य होर्डिंग असून त्या भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी नगर परिषदेने होर्डिंग बाबतीत दुर्घटना घडल्यास जागा मालक जबाबदार असल्याचा इशारा नगर परिषदेने दिलेल्या नोटिसीमध्ये दिला आहे. सध्या अवकाळी पाऊस वादळामुळे होर्डिंग बॅनर खाली पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी जागा मालकांनी आपल्या जागेत लावलेल्या होर्डिंग व बॅनर लवकरात लवकर काढून टाकावेत, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सूचना जागा मालकांना देण्यात आली आहे. प्रस्तुत प्रकरणाचे गांभीर्याने लक्षात घेता कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित जागा मालकावर असेल याची नोंद घ्यावी असेही नोटीसमध्ये म्हटले आहेत. द हिंद न्यूजसाठी प्रवीण कदम, धाराशिव. सजग नागरिकांनी आपल्यासोबत इतरांनाही मतदानाकरता प्रेरित करावे असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. आपल्याला घरी BLO आले होते का? आपल्याला मतदार चिठ्ठी मिळाली का? त्यावर असलेला बारकोड कसा स्कॅन करतात आपणास माहीत आहे का? कुटुंबातील वयोवृद्ध मतदार मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार? बाहेरगावी असलेले कुटुंबातील मतदार धुळ्यात कधी येणार आहे? यासारख्या प्रश्नरूपी संवादाने नागरिकही आश्चर्यचकित झाले होते. याचे कारणही मुळात तसेच होते. समोर प्रत्यक्षात हे प्रश्न विचारणारे धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल उपस्थित होते. धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे माहीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत BLO मार्फत मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे. या मतदार चिठ्ठी नागरिकांपर्यंत पोहोचल्याची खातरजमा करणे, एकूणच मतदार प्रक्रियाविषयी नागरिकांच्या भावना जाणून घेणे, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी धुळे शहरातील देवपुरात शिवपार्वती कॉलनी, सत्संग कॉलनी, इंदिरा कॉलनी परिसराला अचानक भेट दिली. भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांशी संवाद साधत मतदान कर्मचारी तुमच्या घरी आले होते का? तुम्हाला मतदार चिठ्ठी मिळाली का? त्यावर माहिती असलेला बारकोड कसा स्कॅन करावा? वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधत मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार? बाहेरगावी असलेले कुटुंबातील मतदार कधी येणार आहेत का? याबाबत माहिती विचारली. यावेळी परिसरातील महिला, वयोवृद्ध नागरिक यांनी देखील जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.
अचानकपणे आपल्या कॉलनी परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे स्वतः येऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत असल्याने नागरिकही भारावून गेले. संवादाची सुरुवात शिवपार्वती कॉलनीपासून झाली. या भागातील नागरिकांशी सहज संवादातून त्यांनी निवडणूक प्रक्रिया कितपत समजली आहे याची माहिती करून घेतली. यावेळी त्यांनी मतदार चिठ्ठी BLO मार्फत घरी पोहोचली आहे का हा पहिला प्रश्न केला. त्यानंतर मतदान केंद्र कुठे आहे, तुमच्या घरात एकूण किती मतदार आहेत, मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार आहात, काही अडीअडचणी आहेत का याविषयी चौकशी केली. यावेळी परिसरातील इतर महिला व नागरिकही या संवादात सहभागी झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी निवडणूक प्रक्रिया, त्यातील अडीअडचणी, मतदान कमी का होते याबद्दल विविध अनुषंगाने चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी धुळे जिल्ह्यातील सर्व सजग नागरिकांनी आपल्यासोबत इतरांनाही मतदानाकरता प्रेरित करावे असे आवाहन केले. द हिंद न्यूजसाठी अनिल बोराडे, धुळे. जालना जिल्ह्यातील अंबड शहर हद्दीत अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड हद्दीतील शेती शिवार गट नंबर 107 मधील शेतातील विहिरीत अंदाजे 40 ते 42 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत तरुणाच्या उजव्या हातावर आई यशोदा व ओमकार असे गोंदलेले आहे. मयत तरुणाचा मृतदेह काढून अंबड पोलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर प्राप्त माहितीनुसार मयत तरुणाचे शरीर हे कुजले असल्याने त्याचे आज शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी अंबड पोलिसांकडून मिळत आहे. अंबड पोलिसात डॉक्टर राठोड यांनी दिलेल्या पत्रकावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम केले जात आहे. तरीही अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. द हिंद न्यूजसाठी श्रीधर कापसे, जालना. अज्ञात 2 चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. अंबड शहरातील चोरामंडल फायनान्समध्ये व्यवस्थापकपदी असलेले प्रवीण साळवे हे अंबड शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ सुनील परदेशी यांच्या घरात भाडेतत्वाने राहतात. त्यांची होंडा युनिकॉर्न कंपनीची जुनी वापरती दुचाकी गाडी क्रमांक MH26 BH1021 क्रमांकाची गाडी अज्ञात 2 चोरट्याने घरासमोरून हँडल लॉक तोडून चोरून नेली आहे. सदर घटना ही CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. यात 2 जण गाडी घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांपुढे तपासाचे आव्हान आता उभे राहिले आहे. कारण 2च दिवसापूर्वी अंबड शहरातील भारत सुबुकडे यांची सुद्धा याच कंपनीची जुनी दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. द हिंद न्यूजसाठी श्रीधर कापसे, जालना. विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभाग खरीप नियोजनाचा आढावा. निविष्ठांच्या आवश्यक पुरवठ्यासाठी काटेकोर कारवाई करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी दिले आहेत. आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठांची उणीव भासू नये यासाठी नियोजनानुसार काटेकोर अंमलबजावणी करावी. अनधिकृत व बोगस बियाणे, खते आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी आज अमरावती येथे दिले आहेत. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात राबविण्यात आलेले कृषीविषयक नाविन्यपूर्वक उपक्रम व अडचणीबाबत माहिती दिली. तर विभागीय सहनिबंधक यांनी खरीप हंगाम कर्ज पुरवठा महावितरण विभाग यांनी वीज जोडणी व कुसुम सोलर योजनेची माहिती दिली. खरीप हंगाम महत्त्वाचा असल्याने सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे. गुणवत्तापूर्व निविष्ठा भेटण्यासाठी भरारी पथकामार्फत सहनियंत्रक करावे. वेळोवेळी जिल्हास्तरीय समितीच्या सभा घ्याव्यात. आवश्यक तिथे कायद्यानुसार कार्यवाही करावी. तसेच PM किसान योजनेअंतर्गत प्रलंबित स्वयं नोंदणी, आधार, भूमी अभिलेख नोंदणी
ई-केवायसी, ग्रामस्तरीय नोडल अधिकारी नियुक्ती ही कामे त्वरित पूर्ण करावीत. अमरावती जिल्ह्यातील ज्वारी लागवड क्षेत्र व वाशिम जिल्ह्यातील चिया लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम यावर्षी सर्व जिल्ह्यांनी राबवावे. तसेच शेतकऱ्यांना मदतनीस ठरणाऱ्या कुसुम सोलर योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी. हंगामामध्ये खते बियाणे पुरवठ्याबाबत सजग राहून कार्यवाही करण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पांडे यांनी सूचना दिल्या आहेत. द हिंद न्यूजसाठी विक्रम ढोके, अमरावती.